जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरा कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. दर महिन्यामध्ये आपण एकत्र येतो, काहीतरी चिंतन करतो. जे काही चिंतन असतं ते तुम्ही शांतपणे ऐकता आणि गोड मानून घेता, कारण तुम्ही अनेक जणांची फार महनीय व्यक्तींची चिंतनं ऐकलेली आहेत. पण चिंतन केल्याशिवाय आपली पण प्रगती नाही. कारण ह्या चिंतनाचा मूळ मुद्दा मी काहीतरी तुम्हाला सांगणे असं नाही, त्याचं नावच आपण चिंतन ठेवलेलं आहे. याचा अर्थ सर्वांगी विचार करायचा. तसा आपण विचार करत होतो. आपली सुरुवात झाली करुणाष्टकापासून आणि करुणाष्टक वगैरे पुढचे सगळं एक एक आपण बघत बघत सध्या आज ताईंनी विषय सांगितला त्याप्रमाणे काकडा आरतीचा विचार करणार आहोत. फार कठीण आहे काकडा आरती मला सांगणं. हां, म्हणजे काकडा आरती समजावून घेणं सोपं आहे, पण तसं समजावून देणारा पाहिजे. तर तुम्ही समजावून घेणारे तयार आहात, पण सांगणारा जरा आता काय समर्थन आपण प्रार्थना करूया. जसं नेहमी म्हटलं आता तुझ्या दासबोधासित्वा बोधवावे. आम्ही नाही घेऊ शकत, पण तू देऊ शकतोस. तसं ते आहे. आपण समर्थना प्रार्थना करूया. काकडा आरती हे विशेष करून जी सज्जनगडावर समर्थ संप्रदायामध्ये काकडा आरती प्रभूंची जी म्हटली जाते, रामासाठीची काकडा आरती, त्यामध्ये पूर्ण वेदांत आहे. जीव आणि शिव हा एकच भाग समजावून दिलेला आहे. वास्तविक पाहता सगळ्या ग्रंथांचा हेतू हाच आहे. जीव आणि शिव, जीव आणि शिव ह्याचं ऐक्य आहे हे कळत नाही त्याला म्हणायचं अज्ञान. जीव आणि शिव ह्याचं ऐक्य आहे हे समजावून देतं जे ग्रंथ, ते सद्ग्रंथ आहेत. जो प्रत्यक्षात अनुभवायला आणून देतो तो गुरु आहे आणि जो अनुभवतो तो शिष्य आहे. जीव शिवाचं ऐक्य हे झालं की समजतं गुरु आणि शिष्य ह्यातही भेद नाही आहे काही. पण तो प्रवास सुरुवात होतो तो ईश्वराच्या सगुण उपासनेने. आणि सगुण उपासना कशी करावी हे आपल्या धर्मामध्ये काही त्याची सांकेतिक काही खुणा सांगून ठेवल्या आहेत. ह्या पद्धतीने करावं, उपचार सांगून ठेवलेले आहेत असं म्हणूया आपण. तर मग कसे उपचार रचलेत? खूप छान आहे आपली ही परंपरा. विशेष करून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, किंवा आपण योग्य शब्द वापरूया आर्य सनातन वैदिक धर्मामध्ये. हिंदू धर्म हिंदू नंतर म्हणायला लागले, त्याचं मूळ नाव आहे आर्य सनातन वैदिक धर्म. तर ह्या धर्मामध्ये ईश्वरोपासना हा एक मूलभूत अंग आहे. आपल्या सगळ्या संस्कृतीमध्ये ईश्वरोपासना हा मेरू पर्वतासारखा मध्यभाग आहे आणि सगळी संस्कृती त्याच्या भोवती फिरते, नाही का. आपले सगळे सण कशाभोवती फिरतात? बरोबर आहे, ईश्वराभोवती. काही ना काहीतरी देवाचं तिथे आहे आणि ह्या देवाच्या कृतीमध्ये करण्यामध्ये मनुष्याचं पण काही ना काहीतरी घडतं आहे. आता बघा ना, दसरा आहे, दिवाळी आहे, पाडवा आहे. प्रत्येक सण आपले बघितले. पाडवा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे माहिती नाही असं नाही आहे. तर पाडवा हा आपला प्रतिपदा पहिला दिवस. त्या वेळामध्ये असं ठरलेलं आहे की इंद्राची पूजा करायची आहे. आपण जी गुढीची पूजा करतो ती इंद्राची पूजा आहे आणि ती काठी जी आहे ती द्योतक आहे. असतो, आपल्याला त्या सणांकडे जायचं नाही आहे. हे सगळे सण फिरतात कशाभोवती? तर ईश्वरोपासनेभोवती फिरतात. विशेष करून ही ईश्वरोपासना माझ्या सर्वांगीण प्रगतीला कारणीभूत होईल असंच ऋषीमुनींनी आपली ही आर्य सनातन वैदिक संस्कृती रचली.
आणि ह्या रचना करण्यामध्ये इतका खोलवर विचार केलेला आहे. प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक ऋतूचा, प्रत्येक व्यक्तीचा कसा बरं प्रगतिशीलकडेच प्रवास होईल ह्याची बांधणी करूनच हे सगळं रचून ठेवलेलं आहे. आता हे थोडंसं जरा अवघड होते नाही का, मी असं नुसतं बोलत गेलो तर तुम्हाला असं वाटेल काय चाललं आहे. पण त्याची सुरुवात होते, मूलभूत आपला विषय ईश्वरोपासना हा आहे. आणि ईश्वरोपासना करण्याचे विविध अंग आहेत. पण मग कसं करावं? यथा देहे तथा देवी हा नियम आहे. जसं देहाला तसं देवाला. देवाला उठवावं, आपण उठवतो की नाही? म्हणजे आपण उठतो आणि आपण ज्यांना उठवतो घरामध्ये, आपण उठतो तेव्हा कसं असतो? शांत असतो. पण आपण ज्यांना उठवतो त्यांना उठले नाहीत की काय होतं? बिघडतं सगळं. आणि आपण बिघडलोय हे त्यांना कळलं की ते उठतात. बरोबर आहे का? म्हणजे हा सगळ्या ठिकाणचा एकच अनुभव आहे. मी गमतीने नेहमी सांगायचो, लहान असताना मला आई उठवायची. पहिली हाक मारली हे कधी ऐकायलाच यायची नाही. 2-3 हाकांनंतर तिसऱ्या हाकेने मी उठत नसे, हाकेचा टोन ऐकून उठायचो. बरोबर. आता हे सगळीकडे आहे. मुद्दा उठवणे. आणि उठवणे हे जसं मला आहे, यथा देहे तथा देवे. म्हणून आपल्या ईश्वरोपासनेला सुरुवात होते काकड आरतीपासून, जो आजचा विषय आहे आपला, काकड आरती. ईश्वराला छान उठवावं. मी एकदा पुण्यामध्ये मुक्कामाला होतो, असंच दौरा चालू होता. आणि कसं उठवावं तर पहिले भूपाळी म्हणावी. भूपाळी असते छान. तर देवाला छानपैकी जागा करावं, सावकाश सावकाश सावकाश. देव खरंच झोपला आहे. खरं सांगू का, देव झोपला आहे हे स्वीकारायला, देव आहे हे आधी स्वीकारायला पाहिजे. म्हणजे देव इथे आहे आणि तो इथे झोपला आहे, तर त्याला जाग येणार नाही ह्या पद्धतीने मी वावरायला पाहिजे की नाही. घरामध्ये उठल्या उठल्या मी सगळी आदळापट करून समजा देवपूजेला गेलो तर तो माझ्या आदळापटीने तो पहिलाच उठलेला आहे. पण ज्याचा पक्का विश्वास आहे की देव आहे, प्रत्येक गोष्टीत तो तिथे आहे आणि तो तिथे बसला आहे, हे आधी स्वीकारणं, हेच आपल्याकडनं स्वीकारलं जात नाही. आपल्यासाठी देव एका ठिकाणी आहे, तो सगळ्या ठिकाणी आहे ये दूर की बात, सोडून देऊ सध्या विषय. तो किमान एका ठिकाणी आहे ज्याच्यासाठी आपल्याला, बघा ना आपली संस्कृतीचा काय छान आहे. आपण राहतो ते काय आहे? घर. आणि देव राहतो ते काय आहे? परफेक्ट आहे की नाही आपली संस्कृती? वेगळं नाव नाही आहे. यथा देहे तथा देवे. मला राहायला घर पाहिजे, देवाला राहायला पण पाहिजे घर, म्हणून त्याचं नाव ठेवलं देवघर. आता त्या देवघरामध्ये देव असतात. छान. आता याला उठवायचं आहे, मग भूपाळी म्हणावी, सावकाश छानपैकी उठवावं. मग कसं उठवावं? देवाला एखाद्या लहान मुलाला जागो करायचं असेल तर आपण कसं उठवतो? लहान म्हणतोय मी, शिंग फुटायच्या आधीची कंडिशन. लहान मूल एखादं, आपण त्याला सावकाश, कधी थोडंसं हलकं हात मारू, थोडंसं असं थोपटू, समहाऊ त्याला सावकाश, त्याला जाग यावी. मी जाग केलं याचा त्याला बोध नाही होता कामा, तर तोच उठला आहे असंच त्याला वाटावं. अशा प्रकारे जेव्हा आपण उठवतो लहान मुलाला, तसं देवाला उठवायचं आहे, सावकाश शांतपणाने. म्हणून त्याच्यासाठीचं नियोजन भूपाळ्यांचं आहे. मग इथे आपण जसं भूपाळी म्हणतोय तसं भूपाळी झाल्यानंतर येते ती काकड आरती. तर इथे समर्थ प्रभूला उठवत आहेत. समर्थांचे शब्द आहेत. विचार करा, मी शब्दाने उठवणं आणि समर्थानी शब्दाने प्रभूंना उठवणं, ह्याच्यात काहीतरी फरक असणार आहे ना? 100% आहे फरक. आणि तो जो फरक आहे तो त्या शब्द समजावून घेत असताना लक्षात येतं. आपण देवाला म्हणजे प्रभूला सगुणोपासनेने उठवतोय, पण जी संत मंडळी आहेत त्यांचा पक्का विश्वास आहे, पक्का ठाम निश्चय आहे की जे सगुण माझ्या समोर आहे ते आणि जे निर्गुण आहे ते दोन्हीही सगुण निर्गुणात विरमलेलं आहे, किंवा निर्गुणच जणू काही सगुण झालेलं आहे असा त्यांचा निश्चय असतो. आणि त्या निश्चयातनं जे बाहेर पडतात शब्द, ते म्हणजे ह्या काकड आरतीचे शब्द आहेत. खूप छान आहे. समर्थांची काकड आरती आहे. तर समर्थ म्हणतात, काकड आरती परमात्मया श्री रघुपती
थोडा पाठभेद असणार आहे त्याच्यात. तर आपण त्या पाठभेदाचा विचार करणार आहोत. म्हणजे कदाचित त्यात आणि ह्याच्यात फरक असणार आहे. जे तुम्ही धरलं आहे पुस्तक आहे आपलंच पुस्तक. पण काकड आरती परमात्मया श्री रघुपती जीवी जीवा ओवाळीन निजी निजात्म ज्योती. हे पहिल्यांदा वाचलं ना की काही कळत नाही, म्हणायला खूप छान आहे. असंख्य वेळा आपण म्हणत असतो. गणपतीची आरती म्हणतो, सुख करता दुःख हरता. मला ना खरं सांगू या 2च शब्द आवडतात, पुढे नकोच जायला. माझं सगळं मिळून आरतीचा प्रपंच या 2 शब्दांसाठी आहे की नाही. सुख कर आणि दुःख हर, दॅट्स इट. पुढे आय एम लिस्ट कन्सर्न. तसं इथे समर्थ म्हणतात काकड आरती परमात्मया श्री रघुपती. रघुपतीची काकड आरती करतायत, रामाची काकड आरती करतायत. समर्थ आहे रामभक्त आहेत प्रचंड. रामभक्ती त्यांच्या म्हणजे रामभक्तीची ओतीव मूर्ती धरूया आपण, असे समर्थ आहेत. आणि ते प्रभूला आळवत आहेत. हे प्रभो, तुला मी आता काकड आरती करतोय, उठवतोय. काकड आरती करणे, उठवणे आणि उठल्यानंतर त्याची आरती ओवाळणे म्हणजे स्तुती करणे. आपण म्हणतो ना काय आरत्या ओवाळतोय नुसता हा मनुष्य, म्हणजे काय स्तुती करतोय. सो काकड आरती ही त्या प्रभूची स्तुती आहे. काय म्हणतायत, काकड आरती परमात्मया श्री रघुपती. हे रघुपती म्हणजे रामा, रघुकुलात उत्पन्न झालेला रघूंचा जो पती, श्रेष्ठ, सर्वात श्रेष्ठ. पती या जर सर्वात श्रेष्ठ धरायचा इथे शब्द. सो तो राघव हा त्याचा दुसरा शब्द आहे, दुसरं त्याला म्हणतात. तर त्या रघुकुलोत्पन्नामध्ये सर्वात श्रेष्ठ त्यांचं धारण करणारा असा रघुपती हे प्रभो. त्याला इथे वेगळा शब्द वापरतात. तू सगुण देहधारी राम म्हणजे दशरथ पुत्र राम आहेस. पण मला जी खात्री आहे तुझ्याबद्दलची, मला जो अनुभव आहे तो कशाचा आहे, तर रघुकुल उत्पन्न रामाची मी समोर काकड आरती करतोय. पण मी ज्याची काकड आरती करतो आहे तो कसा आहे, तर तो परमात्मा आहे. म्हणून इथे शब्द वापरला काकड आरती परमात्मया. तू रघुकुल उत्पन्न आहेस, पण तू परमात्मया म्हणजे तूच परमात्मा आहेस. परमात्म्याचा अर्थ परम श्रेष्ठ आणि आत्मा, सर्वात श्रेष्ठ आत्मा, मोठा. परम म्हणजे मोठा. सर्वात श्रेष्ठ असं जे आहे ते स्वरूप म्हणजे ते आत्मतत्व, म्हणजे तो रघुकुल उत्पन्न. आता हा जो रघुकुल उत्पन्न माझ्या समोर आहे, आपण ना त्या ठिकाणी जाऊ. आपण असा विचार करूया की मी काकड आरती करतोय. आता मी रामासमोर उभा आहे आणि रामासमोर उभा राहून मी त्याची आरती करतो आहे, त्याला उठवतो आहे. आणि म्हणून मी म्हटलं रघुपती. आणि रघुपती म्हणता क्षणी माझी तंद्री लागली. का? कारण तो रघुपती कसा आहे, तो आत्मस्वरूप आहे. जो माझ्यासमोर दिसतोय आणि ज्याची मी आरती करतोय तो सगुण आहे. पण मला ज्याचं आरती किंबहुना ज्याची स्तुती करायची, किंबहुना माझा विश्वास ज्या गोष्टीवर ठाम आहे, माझ्या मनामध्ये पक्क बिंबलेलं आहे, ते आत्मस्वरूप आहे. पण या आत्मस्वरूपाची आरती कशी करणार? आत्मस्वरूप म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट जी बघतो, करू शकतो, त्याला साकारता लागते. बरोबर आहे? मी साकार गोष्टी आणि सगुण गोष्टी ह्याच्याशीच डील करत असतो सदैव. तुम्ही असा विचार करा, तुम्ही सगळेजण इथे आलात आणि एकही खुर्ची ठेवलेली नाही आहे, आणि मी जर म्हटलं खुर्ची आहे, तुम्हाला दिसत नाही आहे, तर विश्वास बसेल? तुम्ही म्हणाल दिसत नाही आहे अशी खुर्ची असते कुठे? नाही आहे. मग म्हटलं तुम्ही नुसतं बसायचा प्रयत्न करा आणि तुम्ही पडणार आहात, कारण खुर्ची अस्तित्वात नाही. का नाही आहे? कारण ती सगुण आणि साकार आहे, याची मला आजपर्यंतचा आलेला अनुभव आहे. खुर्ची कशी असते? सगुण आणि साकार असते, म्हणजे मी तिला स्पर्श करू शकतोय. आता ज्या रामाची काकड आरती मला करायची आहे, तो प्रभू रघुकुल उत्पन्न आहे, पण तो मूलभूत कसा आहे,
तर तो सगुण साकार नाही आहे, तो परमात्म्य आहे, म्हणजे तो आत्मतत्वाचाच राम आहे, जे इथे समर्थ आपल्याला सांगतायत की मी म्हणजे सगुणाचं भान ठेवून निर्गुणावर स्थिर राहणे. जरा वाक्य कठीण आहे ना, मला कल्पना आहे हे जरा कठीण होत चाललं आहे, पण विषय तसा आहे हो, काय करायचं, फार अवघड विषय आहे हा, पण आपण प्रयत्न करू हळूहळू पुढे जाण्याचा. तर समर्थ म्हणतायत काकडा आरती परमात्मया श्री रघुपती. त्याच्या पुढे आहे जीवी जीवा ओवाळीन निजी निजात्म ज्योती. हे त्याच्यापेक्षा अवघड आहे पण आपण प्रयत्न करू समजावून घेण्याचं. आपण समर्थानं सांगतोच आहोत. आता ओवाळतायत कोणाला, तर आपण नेहमी समोर उभं राहतो भगवंताच्या आणि सगुण साकार स्वरूपाला ओवाळतो, बरोबर आहे ना. देव आपण गणपती, आता गणपती दिवस येणार आहे, सो आपण गणपतीला घेऊन येणार आणि मग त्याला ओवाळणार. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी, पूर्वी प्रेम कृपा जयाची. असा तू माझ्या समोर आहेस, आपण म्हणून त्याची पूजा करतो की त्याचं आवाहन केलं जातं. आणि आवाहनाचं मुख्य तंत्रच हे आहे की तू निर्गुण निराकार स्वरूपातला आहेस, पण मी उपचार वाहू शकत नाही, मी तुझी पूजा करू शकत नाही, मला तू अनाकलनीय आहेस, किंवा माझी बुद्धी ह्या निर्गुण निराकाराकडे जाऊ शकत नाही आहे, कारण माझ्या बुद्धीला सगुण साकाराचीच सवय लागली. मी आयुष्यभर सगुण साकाराशी संबंधित आहे. तर आता तुला ह्या अशा गुणधर्मांनी युक्त असणाऱ्याला माझ्या बुद्धीला पेरेल अशा गुणधर्मात आणायचं आहे. अवघड आहे, मी काही बोललो तरी अवघड आहे की नाही. आता उदाहरण देतो. लहान मुलं हल्ली खेळतात की नाही माहीत नाही, पण पूर्वी भातुकलीचा खेळ असायचा. मग त्यात एवढीशी कब्बशी असायची आणि मग ती मुलगी किंवा मुलगा ती कब्बशी घेऊन यायचे आजी आजोबांकडे किंवा आईवडिलांकडे आणि ते हातात द्यायचे. आणि मग मला सांगा, ते आजी आजोबा किंवा जो कोणी असेल तर त्यातनं कपातला चहा प्यायचा की नाही? सगळे प्यायचे त्यातनं. असतो का चहा? पण आपण गृहीत धरतो चहा आहे, आणि नुसतं गृहीत नाही धरत, त्याच्यावर आपण एक्सप्रेशन देतो, बरोबर आहे, चहा खूप छान होता, सगळं एटसेट्रा एटसेट्रा. म्हणजे जे नाही ते आपण आणायचा का प्रयत्न केला? कारण त्याच्याशिवाय समोर जे लहान मुलं आहे ना त्याला समजणार नाही आहे. सो लहान मुलाच्या कक्षेत येण्यासाठी म्हणून हा खटाटोप केला आहे. तसं मी लहान आहे, माझ्या कक्षेत त्याला आणायचं आहे, म्हणून आपण आवाहन करतो, तू बाबा इथे ये. मग आता तो जो आलेला आहे समोर, त्याची आरती मी कशी ओवाळतोय? इथे समर्थ म्हणतात जीवी जीवा ओवाळीन निजी निजात्म ज्योती. जीवी जीवा, जीवी म्हणजे आत, आणि आत असणाऱ्या जीवाला ओवाळीन. आता ओवाळतायत कोणाला? समोरच्या रामाला, बरोबर आहे. आणि इथे समर्थ म्हणतात इथे आत जीवामध्ये असणाऱ्या जीवाला ओवाळीन. कशाने ओवाळीन? निजी निजात्म ज्योती. त्या आत्मज्योतीने ह्या निज असणाऱ्या जीवाला ओवाळणारे. मला कल्पना आहे म्हणून मी सिलेक्ट करणार नव्हतो. मी म्हणले काकडावरती फार अवघड आहे, पण आपण आता हळूहळू प्रयत्न करू. लेट्स मूव्ह अहेड हळूहळू. तर जीवदशा. तर ही जीवदशा काय आहे? मी सगळ्यांना मला ज्याचं मला भान आहे सदैव. मला कसलं भान आहे? या शरीराचं भान आहे ना भान? का झोपेत भान जातं? बरं म्हणून विचारलं, आहे का अजून शिल्लक भान? आहे. तर मला भान आहे ह्या शरीराचं. आता शरीराचं भान आहे, किंबहुना वेगळ्या वाक्य आपण वापरूया, शरीराचं भान निर्माण झालं हेच माझं जीवत्व सिद्ध करतंय. दुसरं उदाहरण आपल्या शास्त्रामध्ये एक छान उदाहरण दिलेलं आहे. दुसरं, इथे एक समजा भांडं आहे मोकळं, माझ्यासमोर हे भांडं आहे. ह्या भांडं आत्ता काय आहे? रिकामं आहे ना, बरोबर आहे, हे रिकामं भांडं आहे. आता हे रिकाम्या भांड्यामध्ये आकाश आहे का?
आकाश आहे, बरोबर आहे. आता ह्यातलं आकाश आणि ह्या खोलीमधलं आकाश ह्याच्यात फरक आहे का? सगळं सारखं आहे. पण मला सांगा, ह्यातलं आकाश मी केव्हा म्हणू शकलो? ज्या क्षणी हे भांड आहे त्या क्षणी आकाश आहे. आता मी असं ठरवलं की हे जे ह्याच्यातलं आकाश आहे ते ह्या आकाशात मिसळायचं, म्हणून मी एक कटर आणला, लोखंडाचा कट करणारा कटर आणला आणि तो ग्लास उभा कापला आणि त्यातलं आकाश न हलवता ते स्टील सगळं बाजूला काढलं. असं होईल का? काय करायची गरज नाही. तुम्ही म्हणाल काय वेडेपणा आहे, पोरखेड आहे, बरोबर आहे. ही संकल्पनाच आपल्याला पटत नाही की नाही? का पटत नाही आहे? कारण आकाश हे सगळ्या ठिकाणी व्याप्त आहे. आकाश ह्या खोलीतलं आणि या भांड्यातलं आकाश हे फक्त भांड्याच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. ज्या क्षणी भांड्याचं अस्तित्व नाहीसं होईल त्या क्षणी हे आकाश सारखं आहे. तसं तो परमात्मा आणि हा आत्मा ह्याच्यात असणारा, याच्यात फरक काहीही नाही आहे. फक्त ह्या भांड्यामुळे ह्या दोघांमध्ये फरक पडला आहे. भांड इथे आहे, हे भांड आहे. आता भांड हे कापता येणार आहे का हो? विचार पण करू नका. अहो कापल्या कापल्या धावतोय आपण. पण आता ह्या भांड्यामध्ये असणारं आणि ह्या भांड्याच्या बाहेरचं असणारं, जसं ह्याच्यात भेद नाही तसं ह्याच्यात पण भेद नाही आहे. भेद आलाय तो केवळ, त्याला वेदांताचा शब्द उपाधी, याला म्हणायचं उपाधी. उपाधी भेद आला की फरक पडला. उदाहरण देतो. बिस्लरीचं पाणी. आता बिस्लरीचं पाणी मी 2 बिस्लरीच्या बाटल्या एकाच कंपनीच्या आणल्या, एक ओपन केली, फोडली म्हणजे, आणि तांब्यामध्ये भरून ठेवली, आणि दुसरी बिस्लरी तशी ठेवली आणि मी निघून गेलो. आणि दुसरा कोणतरी आला व्यक्ती, धरून चला आपण सगळे आलो इथे, तर पाणी प्यायचं झालं तर आपण कुठल्यावर पहिले विश्वास ठेवू? दुसऱ्या बाटलीवर विश्वास ठेवू का? वास्तविक पाहता हे आणि ते पाणी भेद आहे का हो? काही भेद नाही आहे. मी आत्ता एक ओपन करून ठेवून गेलोय, पण हा भेद नाही. हे ज्याला माहिती आहे तो डायरेक्ट पिणार आहे, ज्याला माहिती नाही तो काय करणार आहे? नको बाबा आपल्याला ते बरं आहे. भेद माहिती असणे त्याला म्हणायचं ज्ञान, ज्याला माहिती नाही तो अज्ञान. बरोबर आहे. आपण प्रयत्न करतोय, जास्तीत जास्त मी सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न करतो, पण हा विषय तसा आहे, पण आपण समजून घेऊ. तर आता ह्या दोन्ही पाण्यामध्ये जसा भेद नाही तसं भेद निर्माण कुठे झाला? विश्वास कशावर बसला? भांड्यावर, तांब्यावर नाही, बाटलीवर. कशामुळे? कारण उपाधीचा भेद आहे. त्याला म्हणायचं उपाधी भेद. जसं भांड, तसं उपाधी भेद आला की माझा विश्वास गेला. उपाधी भेद आहे, फरक आहे, म्हणून उपाधीचं अस्तित्व मी स्वीकारतोय. तरी अवघड आहे. परत सांगतो, मी उपाधीचं अस्तित्व स्वीकारतोय. म्हणजे 2, एक तांब्यामधलं आहे, एक बिस्लरीमधलं आहे, एक अमक्यातलं आहे, तमक्यातलं आहे. उपाधी आहे ना या, नाही का? भांड हे उपाधी धरली तसं. तर त्या प्रत्येक स्वतंत्रता आहे त्या दोघांना. तो जो भेद आहे, फरक आहे दोघांमधला, त्या भेदामुळे आतमधला एक आहे ह्याची दृष्टी जाते. बरोबर आहे. कठीण आहे. परत सांगतो. ते म्हणाल बुवा त्यापेक्षा आपला दुसरा विषय निवडा तुम्ही. पण थोडा कठीण, तरी आपण समजून घेऊ. बघा, बिस्लरीचं सोडलेलं पाणी, ओपन केलेलं पाणी मी तांब्यात ठेवलं आणि बिस्लरीच्या बाटलीमध्ये पॅकबंद असलं. ह्याच्यामध्ये फरक आहे दोघांमध्ये. तो कशाचा फरक आहे? तर एकामध्ये बिस्लरीचं सील आहे आणि दुसऱ्यामध्ये सील नाही. सो माझ्या बुद्धीमध्ये हे पक्क बसलेलं आहे, जे सील पॅक आहे ते हायजिनिक आहे की नाही?
अहो ते जाऊ द्या हो, दुकानदाराने सील नुकतीच तोडलेली बाटली दिली ना, आपण घेणार नाही आहोत का? कारण हायजिनिक नाही ती, मला माहिती नाही, मला माहिती नाही आहे हिच्याबद्दल, ह्या बाटलीबद्दल. जी सील बंद आहे तिच्यावर माझा विश्वास आहे. पाणी कुठलं भरलं आहे कोणास ठाऊक, पण सील आहे. बरोबर आहे. हे जे माहिती असणं आणि माहिती नसणं, हे ज्ञान आणि अज्ञानाचा फरक झाला. आता ज्ञान कशाचं आहे? मला ज्याचं सील आहे त्याचं ज्ञान आहे, कारण मी ठरवलं आहे जे सील बंद आहे ते हायजिनिक आहे, हे मी ठरवलं आहे. बरोबर आहे. अहो ते जाऊ द्या, अजून एक सांगतो उदाहरण. आम्ही एका ठिकाणी फिरायला गेलो, तिथे मी बिस्लरी मागितली, मी पाणी, बिस्लरीचं पाणी मागितलं. त्याने एक बिस्लरीची बाटली माझ्यासमोर ठेवली आणि मी पैसे दिले. पैसे दिल्यानंतर जेव्हा बाटली हातात घेतली तेव्हा त्या कंपनीचं नाव बिस्लरी नव्हतं, बिस्लरीसारखं होतं. त्यात अक्षरभेद केला होता त्यांनी. करतात ना, अक्षरभेद केलेला होता. आता मी बघितलं सील बंद आहे, जाऊ द्या चला चालतंय, प्यायलो. मी मागितलं होतं काय? एक. दिलन काय? दुसरं. तरी मी प्यायलं. कशाच्या आधाराने? सील. का? कारण माझ्या डोक्याने हे ठरवलेलं आहे जे सील आहे इज गुड. हा एक मुद्दा लक्षात आला, हे क्लिअर. आता दुसरं, जर समजा मी तळ्याच्या इथे गेलो, झरा असतो की नाही, झऱ्याचे, तुम्ही कधी झऱ्याच्या इथे गेलात ना, एस्पेशली आत्ता पावसाच्या दिवसात कोकणात जर गेलात, इतकं गोड पाणी असतं झऱ्याचं, पाझरत आलेलं असतं, एकदम स्वच्छ नितळ असतं, बिस्लरीपेक्षाही छान असतं. डायरेक्ट पाणी प्यायलं तर मला सांगा चालणार आहे की नाही? चालणार आहे. आता ह्या दोन्ही पाण्यामध्ये कशाचा फरक आहे? एक ओपन आहे जे मला मान्य आहे, आणि दुसरी बिस्लरी आहे जी सील असल्याशिवाय मला अमान्य आहे. हा फरक कशाचा आहे? तर बाह्यांगाचा फरक आहे आणि समजून घेण्याचा फरक आहे. हे एकदा समजलं आणि बाह्यांग मला लक्षातनं बाजूला गेलं, हेच पाणी तिथे आहे, त्याला म्हणायचं उपाधिभेद. तसं तोच उपाधिभेद जीव आणि शिव याच्यामध्ये आहे. दोन्ही एक आहेत, उपाधीमुळे फरक पडला. तसं आता त्याला शास्त्रातलं उदाहरण, या भांड्यातलं आकाश आणि बाहेर असणारं आकाश दोन्ही समान आहेत. बरोबर आहे. आकाशात भेद आहे का? ह्या पंचमहाभूतामधलं आकाश हे इतकं विशेष आहे. आपण आकाशाचा विचार करतो का हो? आपण आकाशाचा विचार करत नाही, हा आपला प्रॉब्लेम आहे. आपल्याला आकाश दिसतं का? आकाश दिसतंय की नाही दिसत आहे, हा मुद्दा आहे. आकाश अनुभवायला येत आहे का? आपल्याला पोकळी अनुभवायला येते. आपल्याला अनुभवायला काय येते? पोकळी येते. आणि ज्याला आपण पोकळी म्हणतो ती प्रत्यक्षात पोकळी नाही. आहे का पोकळी? पोकळी याचा अर्थ आहे काही नसणे म्हणजे पोकळी. बरोबर आहे. सो माझ्या अनुभवायला जे येतंय ते प्रत्यक्षात तसं नाही आहे, हे तरी मान्य आहे का? आता इथे हवा, जर समजा पंखे बंद केले सगळे, तर इथे हवा आहे का? आहे. आणि पंखे लावले म्हणून बाहेरून हवा आत आली आहे का? जी इथे हवा आहे तीच आली. बरोबर आहे. मग पूर्वी नव्हती? होती, अनुभवायला नव्हती. लक्षात आलं? बरोबर आहे. ती होती, अनुभवायला नव्हती. मग चलनवलन झालं आणि ती अनुभवायला आली. तसं अहम ऐसे जे स्फुरण ते चलनवलन झालं तेव्हा मायेचा अनुभव आला, अन्यथा ती तिथे विरलेली आहे. ही जी माया तीच उपाधी क्रिएट करते आणि ह्या उपाधीत जे अडकलं आहे ते परमात्म स्वरूप, त्याला म्हणायचं जीव. उपाधी गेली की तेच झालं शिव. आता इथे समर्थ म्हणतात जीवी जीवा ओवाळीनं निजी निजात्म ज्योती. आता मी ओवाळणार कशाने आहे? आपण कुठून कुठून फिरून आलो, लक्षात आहे ना? मूळ विषय सुरुवात कुठून झाला आहे आपला, तो विषयाला सोडायचा नाही आहे. तर मी आता त्या जीवाला जो आतमध्ये आहे, जो माझ्या आत आहे,
त्यालाच मी ओवाळणार आहे. पण तो कसा आहे, तो आतला आणि ज्याला मी ओवाळतोय तो बाहेरचा, हे दोन्ही एकच आहेत. जो माझ्या आत आहे म्हणून तर सगळ्या ठिकाणी देवच आहे ना भरलेला. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी ईश्वराचं अस्तित्व आहे, हे आपल्याला मान्य आहे की नाही? नाईलाजाने मान्य कराच, कारण ते खरं आहे. तर सगळ्या ठिकाणी तो आत्मस्वर तोच आहे भरलेला. पण मला अनुभवायला कसा येतो? मला ईश्वराप्रमाणे अनुभवायला येतो का हो? मी आधी काय विचारलं पटलं ना, कळलं? समोर जी व्यक्ती, सगळ्या व्यक्ती ज्या आहेत, जरूर आपण ज्या ज्या व्यक्तींचा अनुभव घेतो त्या सगळ्या ठिकाणी ईश्वरच आहे की नाही? त्या सगळ्यांना नियंत्रण करणारा ईश्वरच आहे, बरोबर आहे. मला तो ईश्वर आहे म्हणून अनुभवायला येतो का हो? नाही कधी येत. इतका राग येतो कधी कधी. ईश्वरावर राग काढायचं काही कारण आहे का? काही कारण नाही. राग येतो की नाही? समर्थ पण ते म्हणतात, काय म्हणतात समर्थ? म्हणतात गाढवास पूजिता कळते काय त्याला, पूज्य पूजेस अधिकार. पूजेचा अधिकार जो पूज्य आहे त्यालाच पूजायचं आहे. म्हणून सगळ्या ठिकाणी ईश्वर आहे म्हणून गाढवाची जाऊन पूजा नाही करायची, किंवा गाढवाची पूजा करण्याची स्वतंत्र पद्धत आहे, त्याच पद्धतीने करायची की नाही? नाही करायची वगैरे नाही, आपण करतो तशीच. तर म्हणजे काय, ही फरक का करतो आपण? उपाधी भेद, जो आपला मगासचा विषय आहे, उपाधी भेद. सगळ्या ठिकाणी एकच आहे. समर्थ म्हणतात गंगा तेही आप, मोरी सवंदणी तेही आप, कुश्चिड उदक अल्प सेववेना. म्हणजे गंगेतलं पाणी त्याला पण आप म्हणतात, आणि अगदी खराब रस्त्यावर पडलेलं पाणी त्यालाही आपण पाणीच म्हणतो, बरोबर आहे ना? तेही पाणी हेही पाणी. पण हे पाणी आपण पितो का? नाही. फरक काय आहे? उपाधी, त्याची स्थिती. त्या स्थितीप्रमाणे त्याला आपण ट्रीटमेंट देतो. तसं त्याच्यामध्ये एकरूपता कुठे आहे तेवढाच आपल्याला बाजूला घ्यायचा आहे फरक. त्या दोघांमध्ये साम्य काय आहे? दोन्ही आप आहे. उपाधी सोडायची. उपाधीचा फरक जो आहे तो सोडला की त्याच्या आत जे आहे ते समान आहे. आणि मग ते कसं आहे तर इथे समर्थ म्हणतात तो जीवी जीवा, आतमधला जो जीव, जीवी म्हणजे आतमध्ये असणारा अंतरात्मा, आत जो आहे तो जीवा, आत बसलेला जो जीव त्याला ओवाळीन. कशाने ओवाळीन? निजी निजात्मज्योती, त्या आत्मज्योतीने मी ओवाळणार आहे. माझ्या हातात काय आहे? काकडा. ओवाळतोय कोणाला? रामाला. राम कसा आहे? सगुण. त्या सगुणाला मी ह्या काकड्याने ओवाळतोय. ते सगळंच्या सगळं सगुणाच्या ठिकाणी व्यवस्थित चालू आहे. ओवाळत असताना माझी भावना काय आहे तर इथे जो आत्मतत्व, आत जीव आहे, त्या जीवाला मी ओवाळतोय माझ्या निजात्मज्योतीने. आत्मज्योतीनेच जीवाला ओवाळायचं आहे. आत्मज्योती म्हणजे काय? ज्ञान. आणि त्यानेच मी मला ओवाळायचं आहे. ज्ञानाने ओवाळणं कसं आहे, कुठल्या प्रकारचा तो आहे, त्याचं वर्णन समर्थ पुढच्या ह्याच्यात करतात. समर्थ म्हणतात त्रिगुण काकडा. आता काकडा जो केलेला आहे, ज्याला ओवाळायचं आहे, तो कसं आहे, सामान काय आहे त्याचं ओवाळण्याचं? सामान समजून घ्यायला हवं. सामान नाही समजलं तर सगळं बिघडतं. सामानाचं इकडे तिकडे होऊन चालत नाही. सामानाची जडणघडण सुद्धा नीटनेटकी करावी लागते आणि त्याचं प्रमाणही ठरलेलं आहे. उदाहरणार्थ मागे एकदा उदाहरण दिलं होतं, लाडू आणि शिरा. मटेरियल भेद आहे का? काही नाही. साखर, रवा, तूप शिऱ्यालाही लागतं, लाडवालाही लागतं. पण मग दोन्ही वेगवेगळं होतं ना तयार, वेगवेगळं तयार होतं ते. तसं सामानाची नेटकी. मग ते काय काय वापरलं आहे? समर्थ म्हणतात त्रिगुण काकडा. काकडा कशाचा केला आहे? जो मी भगवंताला ओवाळतोय तो काकडा कुठल्या प्रकारचा आहे? त्रिगुण काकडा द्वैत घृते तिंबीला. मला असं वाटतं आपण निजात्मज्योतीमध्ये मिसळून जाणार होतो असं ऐकत बसलो तर. पण
आता त्रिगुणाचा काकडा केलेला आहे. त्रिगुण, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. तर हे संपूर्ण विश्व त्रिगुणात्मक आहे. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भव अर्जुन. बरोबर. तर ते सगळं त्या त्रिगुणानं ओलांडून जायचं, पण भरलंय त्रिगुणाने. सत्व, रज आणि तम 3 गुणांच्या बाहेर हे विश्व नाही. सो हे त्रिगुण आहे. तर समर्थ इथे म्हणतात त्या त्रिगुणांचाच काकडा केलाय. आपल्याला त्रिगुण आणि त्याच्याही पलीकडे अजून आतमध्ये गुणसाम्यावस्था असते. तर ही अवस्था खूप महत्त्वाची आहे. विशेष करून जेव्हा आम्ही ध्यानाला बसतो तेव्हा या गुणसाम्यावस्थेपर्यंत मला जाता आलं पाहिजे, जिथे 3ही गुण सम अवस्थेत येतात. त्यांना गुणसाम्यावस्था म्हणतात. अवघड आहे, पण समजून घेऊ आपण. तर सत्व, रज आणि तम. मी सकाळी उठतो, शांत असतो, सत्वगुणी असतो. उठल्यानंतर क्रिया करतो आणि मग घरातले बाकीचे उठतात की मग माझ्या डोक्यात विचार सुरू होतात. त्यांच्या त्या क्रिया बघून माझ्या क्रिया बदलतात. रजोगुण येतो आणि त्यांच्या क्रिया फारच ओलांडायला लागल्या की मला राग येतो, की दॅट इज तमोगुण. त्रिगुणांचं एक उदाहरण देण्यासाठी म्हणून. सो सत्व, रज आणि तम 3ही गुण आपल्या ठिकाणी असतातच, आहेतच. ते ज्या गुणांचं प्राबल्य राहतं, म्हणजे एखाद्याच्या ठिकाणी एखादा मनुष्य शांत राहतोय, त्याच्या ठिकाणी सत्वगुणाचं प्राबल्य आहे. एखाद्याला खूप काही काम करावं असं वाटतं, खूप काही करूया असं वाटतं, ते रजोगुणाचं प्राबल्य आहे. आणि एखाद्याला काही करू नये असं वाटतं, ते तमोगुणाचं प्राबल्य आहे. तर ह्या 3ही गुणांचं प्राबल्य असतं. 3 गुण असतात. ज्याच्यामध्ये ज्या गुणाप्रमाणे दिसतं त्याच्यात तो गुण आहे. आता हे 3 गुण, या 3ही गुण सम झाले पाहिजेत. त्याला म्हणायचं गुणसाम्यावस्था. आणि ही गुणसाम्यावस्था आलीच पाहिजे. मग ती कशी येते? 3ही गुण एकत्र येऊन समर्थ म्हणतात त्या तिघांचाच काकडा करून टाकलाय, म्हणजे त्यांनाच जाळून टाकायचंय की ती गुणसाम्यावस्था परमनंट. म्हणून समर्थ म्हणतात 3 गुण एकत्र घेतले, त्रिगुण काकडा. मग तो आता काकडा आहे. काकडावरती आपण बघितले तर ते नुसतं पेटणार नाही, त्याला काहीतरी तेल पाहिजे, वंगण पाहिजे. मग ते वंगण कशाचं आहे? त्रिगुण काकडा. त्याला जे तूप वापरलेलं आहे ते द्वैत बोधे तिंबीला. बरोबर आहे. समर्थ म्हणतात त्रिगुण काकडा द्वैत घृते तिंबीला. ते तूप काय वापरलंय? द्वैताचं तूप वापरलंय. वात, तुपाची वात आपण माहिती आहे, ती जळून जाते. बरोबर आहे. वातही जळते, तेलही संपतं. दोन्ही गोष्टी संपतायत इथे. तसं इथे आहे. समर्थ म्हणतात त्रिगुणाचा काकडा केलेला आहे. आता काकडावरती आपण काकडा बघितलाय कसा करतात तो तयार? असे ते गुंडाळतात आणि ते एकत्र करतात. तर त्या 3ही गुण सगळे एकत्र केलेले आहेत, त्याचा झाला आहे काकडा. ते एकत्र करणे इज बेसिक. तिथेशी आपला संबंध आहे. ते 3, जसं मी सांगितलं, सत्व, रज आणि तम हे 3ही गुण एकत्र आलेत, एकत्र आणलेत आणि ते गुंडाळलेत, म्हणजे त्यांचं एकच स्वरूप झाले. दॅट इज गुणसाम्यावस्था. तर ते असे एकत्र झालेले त्रिगुण आणि त्या त्रिगुणांना भिजवलंय द्वैत घृतात. द्वैत आणि अद्वैत, आपण 2 शब्द आपल्या परिचयाचे आहेत. त्यातलं अद्वैत तिथे जायचं आहे, पण दिसतंय ते द्वैत आहे. जे जाळायचं आहे ते द्वैत आहे. ते द्वैताच्या तुपामध्ये भिजवलं आणि तो असा भिजलेला जो काकडा आहे, भिजला काकडा, भिजलाय बुवा, भिजवा आणि पुढे चला एकदा. तर तो द्वैतामध्ये भिजलाय, 3ही गुणांचा काकडा. आता हे लक्षात घ्यायचंय, 3 गुण आणि हे द्वैत हे सगळंच्या सगळं पेटणार आहे. मग ते पेटवायचंय कशाने? त्रिगुण काकडा द्वैत घृते तिंबीला, उजळली आत्मज्योती तेने प्रकाश जाहला. तोच अर्थ आहे, थोडा ह्याच्याने भेद असेल. तर उजळली आत्मज्योती, त्याने आत्मज्योत पेटली. ती जी ज्योत आहे, ज्योत हे ज्ञानाचं स्वरूप आहे. तर ती पेटली. कशामुळे पेटली आहे? तर ह्या प्रकारच्या काकड्यामुळे ती निजात्मज्योती पेटली आहे आणि प्रकाश जाहला. कसा प्रकाश आहे तो? तर समर्थ इथे म्हणतात
उजळली आत्मज्योती तेणे प्रकाश जाहला, सगळीकडे प्रकाश फाकला त्याचा. हा जो प्रकाश फाकणं आहे, प्रकाश फाकणं म्हणजे ज्ञान. प्रकाश हा शब्द आपल्या इथे ज्ञान स्वरूपासाठी सांगितला जातो. सो प्रकाश ह्याचा अर्थ मला कळलं, आपल्याला कळतं. मी जसं मगाशी उदाहरण दिलं, हे कळलं आपल्याला. आता कळलेलं जे आहे ना ते ठसावं लागतं, नुसतं कळून चालत नाही. मला कळलं आणि ते ठसलं म्हणजे पक्कं झालं, त्याला प्रॅक्टिस. म्हणजे काकडार्थी ही मला रोज करायची आहे. मग समर्थ इथे म्हणतायत ते आता नीट समजून घेऊ. उजळली, इथे उजळली, पेटली, नुसती पेटली नाही आहे, त्याला उजळली म्हणणे याचा अर्थ ती स्लोली ग्रॅज्युअली वाढत वाढत जाणे, त्याला उजळणं म्हणायचं. आपण म्हणतो ना केवढी, केवढा उजळलास म्हणजे काय असतो त्याचा अर्थ? काळा होता तो गोरा झाला, बरोबर आहे. आता त्यालाच आपण दुसरा शब्द वापरला, पांढरा पडलास हो, अर्थ बदलला, बरोबर आहे. पण म्हणून तो अर्थ पांढरा पडला, वास्तव्यात दोन्ही पांढरेच पडतात ना, पण एकाला म्हणतो उजळला. सो त्या उजळण्यामध्ये म्हणायचा मुद्दा काय असतो? काहीतरी कमी होतं, लो होतं, खाली होतं, त्यापेक्षा वाढ झाली, बदललं आणि ते ऊर्ध्व गतीला बदललंय, त्याला म्हणायचं उजळणे, वाढणे, चकाकणे. तसं इथे समर्थ म्हणतात उजळली. काय उजळली? निजात्मज्योती, आत्मज्योती, ती आत्मज्योती उजळली. आत्मज्योती याचा अर्थ मी स्वतः. आपल्याला सतत जीवाचंच भान आहे, त्यामुळे आपल्या ह्या कक्षेमध्ये अनुभवाच्या ते येत नाही आहे. मला माझ्या देहाच्या भानाच्या पलीकडे जाऊन ह्याचा विचार करायचा आहे. दॅट इज बिट डिफिकल्ट. आपण स्वस्थ बसायचं आणि स्वस्थ बसल्यानंतर अख्ख्या शरीरावर केंद्रित करायचं स्वतःला आणि विचार करायचा ह्याच्यामध्ये मी म्हणतोय ते कुठे काय आहे का, की लक्षात येतं ह्याच्या पलीकडे मी काहीतरी आहे, हे लक्षात येतं प्रत्येकाच्या. मी असं मी म्हणतोय ते माझं ना हृदय आहे, ना हात आहे, ना डोकं आहे, ना डोळे आहेत. ह्यातला मी कशाला म्हणणार आहे? तर तो म्हणणारा जो आहे तो जीव आहे आणि त्याला समजून घेण्यासाठी म्हणून तो जो मूळ आहे तो शिव आहे, तिथपर्यंत हे जायचं आहे. ती आत्मज्योती उजळली आणि कळलं, प्रकाश फाकला सगळीकडे. हा प्रकाश फाकणं हे अभिप्रेत आहे. समर्थ इथे म्हणतात उजळली आत्मज्योती तेणे प्रकाश जाहला. प्रकाश झाला, प्रकाश झाला, प्रकाश होणं. एक उदाहरण होतं छान, उपनिषदामधलंच आहे उदाहरण, की 1000 वर्षाचा अंधार आहे एका गुहेमध्ये. 1000 वर्ष झाली त्या गुहेमध्ये अंधार आहे आणि तिथे आतमध्ये आपण ज्योत नेली तर आता मला सांगा तिला पुढे 1000 वर्ष तापत राहायला लागणार आहे का? तर ती दिसायला लागेल का? ज्या क्षणी ज्योत पेटली त्या क्षणी तिथला अंधार गेला, असं होणार आहे, बरोबर आहे. खोलीत अंधार आहे, 2-4 दिवस खोलीत लाईट लावलेलं नाही, त्यामुळे आता मला 2-3 दिवस खोलीत लाईट लावून ठेवायला हवी, तेव्हा तिसऱ्या दिवशी मला खोलीतलं दिसायला लागणार आहे, असं होतं का? ज्या क्षणी त्या क्षणी अंधार गेला, तसं ही आत्मज्योती ज्या क्षणी प्रकाशली, ज्या क्षणी याचं ज्ञान झालं, त्या क्षणी सगळा अंधार म्हणजेच अज्ञान नाहीसं झालं, ते झालं. म्हणून इथे समर्थ म्हणतात उजळली निज आत्मज्योती तेणे प्रकाश जाहला, प्रकाश झाला, स्थिरावला. आजच्या दिवसाला इथे थांबूया, कारण हा जो प्रकाश झालेला आहे तो अंधारात जाईल नाही तर. त्यामुळे आपण आज इथे थांबूया. पुढल्या 2 ह्याचा विचार आपण पुढच्या याच्यात करूया. जय जय रघुवीर समर्थ.